हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर आज बटाट्याची रेसिपी घेऊन आले। थंबनेल आणि व्हिडिओची स्टार्टिंग बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण खारी बनवणार आहोत। तर मी आज तुम्हाला मैद्याची खारी कशी बनवायची ते सांगणार आहे। काही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुमची खारी जी आहे ती एकदम परफेक्ट होणार। तर यासाठी मी 1.5 कप मैदा घेतला, त्यामध्ये ओवा, जिरं आणि थोडंसं मोहन घालण्यासाठी म्हणजे तेल घातलं। तर जेव्हाही तुम्ही खारी बनवाल तेव्हा तेल हे कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर थोडं कोमट झाल्यावरती ते तुम्ही मोहन म्हणून म्हणजे त्या पिठामध्ये टाकायचं आणि छान मिक्स करायचं। त्यानंतर आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचे आहेत। तर 1.5 कप मैद्याच्या पिठामध्ये 2 गोळे छान बसतात आणि खारीसुद्धा खूप प्रमाणात होते। आता याचे गोळे बनल्यानंतर आपल्याला त्याला 8 भागामध्ये कट करायचं आहे। पण त्याआधी मी काय केलं, एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं थोडं 2 चमचे आणि त्यामध्ये तूप घातलं आणि या पद्धतीने त्याला मिक्स करून घेतलं। तर हे का यूज करायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच। तर ह्यासाठी तूपसुद्धा मी गरम करून घेतलं आहे। घट्ट तूप वापरायचं नाही, तर तूप गरम करून घ्यायचं। हे वाटीमध्ये बनवून बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर मग आपण जे गोळे बनवलेले आहेत त्यांचे समान 8 भाग करायचे आणि त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि बारीक अशा जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहेत। तर ह्याच्या 8 चपात्या होतात, एका गोळ्यामध्ये 8 चपात्या होतात। थोडं थोडं पीठ लावून लाटून घ्यायचे आहेत असे बारीक। मी दुसरीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार, जी गव्हाची खारी आहे तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी। आपल्या सर्व चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि म्हणजे अशा या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत सर्व आणि एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत। थोडं थोडं पीठ लावायचं जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाहीत। आणि एका साईडला मी तेल गरम करायलासुद्धा ठेवलं आहे आणि ज्या आपण चपात्या बनवल्या आहे त्याला आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि तूप हे मिक्सचर केलेलं होतं ते आपल्याला ह्या पद्धतीने लावायचं आहे प्रत्येक चपातीला। आता सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे काय, तर जेव्हाही तुम्ही खारी बनवता तेव्हा पूर्ण 8 चपात्यांचंच पूर्ण 8 चपात्यांनाच लावायचं। हे मी बनवताना 4च चपात्यांना लावलं। जर तुम्ही 4 चपात्यांना लावलं तर तुमचे जे लेयर आहेत त्या कमी पडतात जेव्हा तुम्ही खारी तळतात। जर मी 4 चपात्यांचंच लावलं आहे तर करताना नेहमी 8 चपात्याच पूर्ण चपात्या घ्यायच्या, म्हणजे ज्या काही तुम्ही चपात्या बनवलेल्या आहेत मैद्याच्या त्या पूर्ण 8च्या 8 घ्यायच्या। त्याने काय होतं की लेयर खूप छान पडतात खारीला आणि आपल्याला जर थोडी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे आवाज तुम्हाला वेगळा येत असेल त्यासाठी सॉरी। तर ह्या पद्धतीने अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला सुरीच्या साहाय्याने आपल्याला याचे काप करायचे आहेत। आता काप करताना हे तुमच्या चॉईसप्रमाणे आहेत। तुम्हाला लांब खारी हवी असेल तर जे आपण असे काप करतो उभे, त्यामध्ये एकच आडवा काप करायचा जेणेकरून तुमची खारी ही लांब बनेल। मी यामध्ये 2 ठिकाणी कट केलं आहे जेणेकरून आपली खारी अगदीच लांब नाही किंवा अगदीच छोटी नाही, तर मीडियम साईजमध्ये आपली ही खारी तयार होईल। तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलं आहे सुरीच्या साहाय्याने। पिझ्झा कटरने सुद्धा छान कट होतं। आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। तळण करताना तेल कडकडीत गरम करायचं। त्यानंतर आपले जे काय खारी आहे ती तळायला सोडल्यानंतर थोडं मीडियम फ्लेम करायची जेणेकरून पूर्ण खारी ही तळून होते। मधूनसुद्धा तळली जाते छान, नाहीतर वरच्यावरती ब्राऊन होते आणि ती मध्ये कचवट राहते। तर आता मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली, पूर्ण ज्या 8 चपात्या आपण केलेल्या असत्या पूर्ण 8 चपात्यांचाच रोल करायचा जे कॉर्नफ्लॉवर आणि तूप लावून। बघा आपल्या खारीला लेयर सुटलीत, पण जेव्हा 4 लेयरचे तुम्ही बनवाल तेव्हा लेयर कमी पडतात, जेव्हा 8 लेयरचे बनवाल तेव्हा लेयर्स खूप छान आणि जास्त दिसतात खारीला। ही खारी फ्रेश आणि अगदी होममेड खारी आहे आणि छान लागते, खूप चविष्ट लागते। ताजी ताजी फ्रेश खारी बनवायची आणि चहासोबत एन्जॉय करायचं। तर आपली खारी ही तयार आहे। दुसरी बॅचसुद्धा मी तळून घेत आहे। तर आवाज बघा तुम्ही किती छान झाली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।